बांबोरे येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या विकासासाठी बांबोरे ग्रामपंचायतीमार्फत मागील काही वर्षात विविध विकास कामे करण्यात आली आहेत। यामध्ये अंत्यविधीसाठी शेड, अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते, सोलर लाईट, स्ट्रीट लाईट, संरक्षण भिंत, वृक्षारोपण तसंच पाण्याचं कनेक्शन आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। या सुविधांमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे। स्मशानभूमीचा परिसर अधिक सुस्थितीत आणि सुरक्षित तसंच स्वच्छ झालाय। या सर्व विकास कामांमध्ये ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष रावशे पाटील यांचं मोलाचं योगदान लाभल्याचं बांबोरे ग्रामपंचायतीचे सरपंच किरण ससाने यांनी सांगितलं। त्यांच्या सहकार्यामुळे हे विकास कामं पूर्णत्वास गेल्याचं त्यांनी नमूद करत मातंग समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट सुभाषजी पाटील यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। मी सरपंच तथा प्रशासक ग्रामपंचायत बांबोरी। आपण ज्या जागेत उभा आहोत ही मातंग वस्ती स्मशानभूमी या जागेमध्ये उभा आहे। ह्या स्मशानभूमीचा तुम्हाला मी थोडक्यात आढावा देतो की इथं ग्रामपंचायत मार्फत किंवा खासदार निधी तर इथं कसा कसा खर्च केलेला आहे त्याचं मी तुम्हाला सविस्तर सांगतो। सुरुवातीला आपण दिवंगत नेते माननीय बाळासाहेब जीविके खासदार साहेब असताना त्यांच्या माध्यमातून व पाटील साहेब आमच्या गावचे लोकनेते आदरणीय ॲडव्होकेट सुभाषरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ही संरक्षण भिंत बांधलेली आहे। आता आपण जिथे उभा आहे तर साधारण हा काँक्रीटचा रस्ता 8 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायत बांबोरी यांच्या माध्यमातून बांधलेला आहे। त्यानंतर ही समोर जी भिंत दिसते संरक्षण भिंत, तिथं पूर्वी भिंत नव्हती तर साधारण 5 लाख रुपयाची ती भिंत बांधलेली आहे आपण। आणि तसेच आपण जे बघत आहात हे पाठीमागची जे स्मशानभूमीचं शेड त्याच्यामधला तो शवदायिनी हे आपण ग्रामपंचायत 2024-25 यातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून साधारण 9 लाख रुपये त्याला मंजूर करून आणले व तो खर्च केलेला आहे। तसेच इथं एक सोलरचा लाईट बसवलेला आहे की रात्री विधी करायची वेळ आली, लाईट गेली तरी ते सोलर लाईट असल्यामुळे विधी करण्यास अडचण येत नाही। तसेच ग्रामपंचायत मार्फत आपण पाण्याचं इथं नळ कनेक्शन दिलेलं आहे आणि एक NGO संस्था आहे झाडे लावा त्यांच्या सहभागातून आपण साधारण इथं या स्मशानभूमीमध्ये 150 झाडं लावलेली आहेत आणि ते जपण्याचं काम आमचे समाज बांधव करत आहात। त्याला समाज बांधव पाणी देतात आणि समाज बांधवांनी वर्गणी करून समोर एक छोटंसं शेड बनवलेलं आहे व पाण्याची जी हौद पण बनवलेलं आहे। तर असं भरपूर म्हणजे इथं प्रगती झालेली आहे। आमच्या गावचे नेते, तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाषरावजी पाटील साहेब यांचं फार मोलाचं योगदान राहिलं। ते साहेबांच्या आशीर्वादानेच हे आमच्या स्मशानभूमीत एवढं मोठं काम झालेलं आहे। तर हे स्मशानभूमीला सुरुवातीला जागासुद्धा नव्हती। साहेबांनी दिवंगत नेते खासदार बाळासाहेब जीविके पाटील यांना विनंती केली तेव्हा ही जागा आरक्षित करण्यात आली व त्यांच्यापासूनच कामाला सुरुवात झाली। तर ह्या कामात साहेबांचे खूप मोलाचे योगदान आहे। साहेबांचे मी समाजाच्या वतीने खूप खूप आभार मानतो व थांबतो। धन्यवाद। आवाज जनतेसाठी सचिन गडाख, बांबोरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी।